सेल फोनच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमर होतो हा देखील एक गैरसमज आहे. फोन वापरणे आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात संबंध असलेल्याचा कोणताही पुरावा नाही. वास्तविकता मोबाईल फोनद्वारे नॉन आयनीकरण रेडिओ ऑफ फ्रिक्वेन्सी लहरी बाहेर पडतात. मेंदू किंवा डीएनएला हानी पोहोचवण्यासाठी हे पुरेसे सामर्थ्यवान नाहीत. शिवाय या लहरीची वारंवारता कमी असते आणि ते कवटी किंवा मेंदूमध्ये प्रवेश करू शकत नाही. तर आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद. सेल फोनच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमर होतो हा देखील एक गैरसमज आहे. फोन वापरणे आणि ब्रेन ट्यूमर यांच्यात संबंध असलेल्याचा कोणताही पुरावा नाही. वास्तविकता मोबाईल फोनद्वारे नॉन आयनीकरण रेडिओ ऑफ फ्रिक्वेन्सी लहरी बाहेर पडतात. मेंदू किंवा डीएनएला हानी पोहोचवण्यासाठी हे पुरेसे सामर्थ्यवान नाहीत. शिवाय या लहरीची